राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आत्ताची सर्वात मोठी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत दिलासादायक बातमी आपल्या समोर येते. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा पेच सुटणार आहे. मुंबईत पालकमंत्री विखे, आमदार खताळ, आमदार लंघे, विकास क्रांती सेना व रेल्वे अधिकाऱ्यांत हाय व्होल्टेज सकारात्मक बैठक संपन्न झाली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात मागील 12 जानेवारी रोजी विकास क्रांती सेना, रेल्वे कृती समिती व संघटनांच्या माध्यमातून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनात आमदार पत्नी नीलम खताळ यांच्या दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासित करत आंदोलन मागे घेण्याची विनंती करत या आंदोलनात दिलेल्या शब्दाची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत मीटिंग घडवत शब्दपूर्ती मंत्री विखेंनी केली आहे. सदर आंदोलनात पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग करण्यात यावा, यात बोटा, संगमनेर, देवठाण रेल्वे स्टेशन उभारण्यात यावे अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली होती. या प्रश्नावर मुंबईत पालकमंत्री विखे, आमदार खताळ, आमदार लंघे, विकास क्रांती सेना व रेल्वे अधिकाऱ्यांत हाय व्होल्टेज सकारात्मक बैठक शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी संपन्न झाली आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प गेल्या काही दिवसापासून तांत्रिक कारणाच्या गर्तेत अडकला होता. यात JMRTच्या अडसळामुळे बासनात गुंडाळला गेलेल्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आदेशानंतर शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी मुंबईत मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विकास क्रांती सेना, संगमनेर अकोले रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत मूळ आराखड्यानुसार प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्याची सूचना करण्यात आली आहे. विकास क्रांती सेनेने आक्रमक पवित्रा घेत बोटा येथे तब्बल 2.5 तास पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला होता. या आंदोलनात आमदार डॉक्टर किरण लहामटे, नीलम खताळ व विकास क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. त्यावेळी नीलम खताळ यांनी पालकमंत्र्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला होता. महापालिका निवडणुकांच्या व्यापानंतर या विषयावर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत बैठक घडून आणण्याचे आश्वासन विखे पाटील यांनी दिले होते. या बैठकीच्या आयोजनामुळे पालकमंत्री आंदोलकांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याचे मानले जात आहे. पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा प्रवास सुरुवातीपासून चढ उताराचा राहिला आहे. 2019 मध्ये या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. यात बोटा व अकोले तालुक्याचे देवठाण रेल्वे स्टेशन होते. मात्र 2021 मध्ये या आराखड्यात अचानक बदल करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप JMRT प्रकल्पाच्या लहरींना रेल्वेमुळे अडथळा निर्माण होईल असे तांत्रिक कारण देत रेल्वे मंत्रालयाने हा मार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून संपादित झालेल्या जमिनी आणि दिलेल्या मोबदल्याचे काय, असा संतप्त सवाल विकास क्रांती सेनेने उपस्थित केला. प्रकल्पाच्या आराखड्यात बदल झाल्याने यावरून उत्तरेत मोठे राजकीय युद्ध देखील रंगले होते. हा प्रकल्प कुणामुळे लांबणीवर पडला, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. या दरम्यान लोकांचा वाढता संताप पाहून पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. रेल्वे मंत्रालयाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्याने जनक्षोभ निर्माण झाल्याचे बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. JMRTचा परीघ वगळून मूळ आराखड्यानुसार प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती देखील त्यांनी त्यावेळी केली, ज्याला आता गती मिळत असल्याचे दिसून येते.
पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी आतापर्यंत अहिल्यानगर, पुणे व नाशिक या तीनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन झालंय. अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देखील मिळालाय. अशा स्थितीत प्रस्तावित रेल्वे मार्ग बदलणे किंवा रद्द करणे राज्य सरकारला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत प्रामुख्याने खालील तांत्रिक मुद्द्यासह JMRT प्रकल्पाची सुरक्षा, टेलिस्कोपच्या कामात अडथळा न येता रेल्वे मार्ग कसा काढता येईल, 2019च्या मूळ आराखड्याची अंमलबजावणी इत्यादी तांत्रिक विषयावर रेल्वे मंत्री विखे पाटील, विकास क्रांती सेनेचे पदाधिकारी, रेल्वे अधिकाऱ्यांत सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीत निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळात राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संगमनेरचे आमदार अमोल खताळ, नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी BK सिंह, राजेश कुमार शर्मा, भुवनेश कुमार गुप्ता, विजय कुमार राय व विकास क्रांती सेनेचे अध्यक्ष भगवान काळे, उपाध्यक्ष जालिंदर गागरे, कार्याध्यक्ष संतोष फापाळे, सचिव पत्रकार सतीश फापाळे, शिवाजी फटांगरे, संदीप भागवत, MM फटांगरेसह कार्यकर्त्यांचा समावेश होता. रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, लोकप्रतिनिधी व विकास क्रांती सेनेच्या सदस्यांसमोर प्रकल्पाचे नवे सादरीकरण किंवा पर्याय ठेवण्याची चर्चा झाली असून सोमवार दिनांक 16 मार्च रोजी मुंबई येथील मंत्रालयात आमदार अमोल खताळ, विकास क्रांती सेना पदाधिकाऱ्यांत पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे जुन्नर, अकोले, संगमनेर, सिन्नर या तीनही तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसह रेल्वेप्रेमी नागरिकांचे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, मुंबई. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.